मला असं वाटतं की कॉक्रोच जनता पार्टीचं दिल्लीचं आंदोलन पाहून मनोज जरांगेजींना थोडंसं उरूक आलेलं आहे. या प्रकारची मागणी आणि कुठेतरी सरकारला आणि राज्याला वेठीस धरण्याचा हा जो मनोज जरांगेची भाषा आहे ही चुकीची आहे. माझं त्यांना एकच सांगणं आहे की आरक्षण हे संविधानाच्या चौकटीत संविधानाच्या चौकटीत जे जे कायदे सरकारने किंवा देशाने बनवले त्याच याच्यात आरक्षण मिळतं. कुठेही असं जोर जबरदस्ती सरकार पलटून देणार, असं करून देणार आणि म्हणजे काय तुम्ही काय अराजकता पसरवणार आहे काय, तर या प्रकारची भाषा यांनी करू नये. यांचे जे काही जे कथित ॲडवायझर आहे हे मला असं वाटतं जरांगे पाटील साहेबांना चुकीचं मार्गदर्शन करतात आहे. त्यांना संविधानाच्या संदर्भातला अभ्यास त्यांनी करावा, त्यांनी आरक्षणाच्या संदर्भात अभ्यास करावा आणि त्यांनी ही जी लढाई आहे, कारण जात वैधता प्रमाणपत्र असणार, कास्ट सर्टिफिकेट असणार, हे सगळं सुप्रीम कोर्टाने ज्या ज्या वेळेस निर्देश दिले त्या त्या हिशोबानेच ते दिलं जातं. मला असं वाटतं ही लढाई यांची रस्त्यावरची नाही तर ही सुप्रीम कोर्टामधली लढाई आहे. त्यांनी आपले चांगले वकील लावावं, चांगलं युक्तिवाद करावं आणि आपल्या समाजाला न्याय मिळवून द्यावा. कुठेतरी त्यांचे जे सल्लागार आहेत ते चुकीचं सल्ला देतात म्हणून मनोज जरांगे वेगवेगळ्या भूमिका घेतात असं मला असं वाटतं त्यांचे अनेक सल्लागार आहेत, ते वेगळ्या वेळेस वेगवेगळ्या भूमिका घेतात, वेगवेगळे त्यांना मार्गदर्शन करतात आणि म्हणून मला असं वाटतं की या प्रकारचं स्टेटमेंट ते नेहमी करत असतात. नोंदी ज्या सापडलेल्या आहेत तर एकंदरीतच आतापर्यंत 58 लाख ज्या नोंदी सापडल्या आहेत. मराठवाड्यात 50,000पेक्षा जास्त नोंदी सापडलेल्या नाहीत आणि भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांनी जे सुरू केलं होतं ओबीसी प्रमाणपत्र घेणं आव्हान केलं होतं, तेव्हापासूनच या सगळ्या गेल्या 37 वर्षाला नोंदी आहे असं बबनराव तायवाडेंचं म्हणणं आहे. काय फरक पडला नाही आणि ओबीसीचं आरक्षण धोक्यात नाही याबद्दल काय म्हणणं? नाही, ओबीसीचं आरक्षण कुठेही धोक्यात नाही. कायद्याच्या आणि संविधानाच्या चौकटीत राहूनच आरक्षण दिलं जाणार. कोणत्याही जातीला, कोणत्याही असं जातीला कोणत्या आंदोलनामुळे किंवा काही याच्यामुळे काही त्या यादीमध्ये समाविष्ट करता येत नाही. जरांगे पाटलांना ज्या प्रकारे 58 लाख नोंदणी झाल्या असं सांगतात आहे, ते 58 लाख ज्यात आम्ही आहे, म्हणजे ज्यात आधीपासून आम्हाला जे आमच्या पूर्वजांना, आम्हाला आमच्या पुढच्या पिढीला ज्या ओबीसीचं सर्टिफिकेट मिळतं त्या प्रकारचे ते 58 लाख सर्टिफिकेट देण्यात आलेले आहे. पण जे खरे ओबीसी आहे, खरे कुणबी आहे, त्यांनाही जो मराठवाड्यातही त्यांना सर्टिफिकेट देण्यात आलेलं आहे. भाऊ, गडचिरोलीतील सरपंचातली जी मुलगी आहे तिच्या आईवडिलांनी आरोप केला आहे की गडचिरोलीमध्ये चांगले उपचार मिळत नाही, त्यामुळे नागपूरला शिफ्ट करावं लागतं. निश्चितच त्यांच्या यांचे जर मुलांचे जर पाल्यांना जर असं वाटत असणार की त्यांचा उपचार नागपूरला झाला पाहिजे तर निश्चितच नागपूरला झाले पाहिजे. गडचिरोलीपेक्षा जास्त सुविधा किंवा स्वास्थ्य व्यवस्था नागपुरात आहे, तर नागपुरात झाल्याला काही हरकत नाही. महिला आरक्षणासंदर्भात आता कुठेतरी 50%च्या आत सगळं जे मर्यादा जे आहे सरपंच पदासाठी आरक्षण काढण्यात आलं आहे, त्यामुळे महिलांसाठी आरक्षण देताना कशा पद्धतीने काढलं जावं हा प्रश्न समोर आलेला आहे. काय केलं पाहिजे असं सध्या आयोगासमोर प्रश्न? नाही, बघा असं आहे की 1% कमी जास्तही असलं तरीही पक्ष आपल्या आपल्या स्तरावर ओपन जागेत नाही महिलांना आरक्षण देऊ शकतात, महिलांना लढवू शकतात. मला असं वाटतं याच्यात खूप पेच निर्माण न करता एक समान सगळ्यांना न्याय देऊन निवडणूक आयोगाने निवडणुकीसाठी पुढे गेले पाहिजे. कारण मागच्या वेळेस याच प्रकारचा पेच निर्माण झाला होता आणि 3-4 वर्ष स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झाल्या नव्हत्या. सरपंच पदासाठी जे जाहिरात निघाली होती त्यामध्ये 512 जे आहे ते ओबीसी मधले कमी झाले, ते खुल्या प्रवर्गात केले. त्यामुळे ते खुल्या प्रवर्गात केल्यामुळे महिलांसाठी आता निश्चितीकरण करताना ते खुल्या प्रवर्गातून द्यावं का असाही प्रश्न आहे. नाही, तर महिलांना खुल्या प्रवर्गातनं निश्चितच देऊ शकतो, कारण जे खुले प्रवर्गात त्यात 50% म्हणजे 33% आरक्षण आहेच. तर मला असं वाटतं त्यात काही असं चुकीचं नाही आहे. ते खुल्या प्रवर्गामधनंही महिलांना तितकंच आरक्षण मिळणार आहे. काँग्रेस जनता पक्षानंतर आता पंतप्रधानांच्या भाषणानंतर नक्षलबुद्धी पक्ष देखील उदयास आला. नाही, तर या प्रकारचे जे अराजकता पसरवणारे, विदेशी फंडिंग घेऊन काम करणारे, आपल्या देशाची कुठेतरी जगभरात नाव खराब करणारे, कुठेतरी आपल्या देश कुमकुवत झाला पाहिजे असं इच्छा बाळगणारे, हे असे सगळे नक्षलजीवी जे लोक असतात ते मला वाटतं ते नवीन या प्रकारचं काही ना काही करत असतील. त्यात काही फरक पडत नाही. कॉन्ट्रॅक्टर आंदोलनाला बसले आहे, तुम्ही सुद्धा यापूर्वी प्रश्न उपस्थित केला आहे कॉन्ट्रॅक्टर.
निश्चितच अनेक कॉन्ट्रॅक्टरांचे भरपूर पैसे शासनाकडे प्रलंबित आहे. त्यांनी काम केले त्याचेही पैसे प्रलंबित आहे. मला असं वाटतं की वर्षभरात हे याच्यामध्ये काहीतरी तोडगा निघून त्यांना थोडे थोडे करून वर्ष दीड वर्षात पूर्ण पैसे त्यांना देण्यात येणार. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.